आणि पणन कायद्यातील दुरुस्ती विरोधात राज्यातील बाजार समित्या आज एक दिवस बंद राहणार आहेत। पणन कायद्यामध्ये बदल होऊ नये अशी मागणी राज्य बाजार समिती सहकारी संघाने केली आहे। सीमांकित बाजार आवार, राष्ट्रीय बाजारतळ, उपबाजारतळ निर्माण करणं तसंच आडते, हमाल, मापारी इत्यादी घटकांविरोधात राज्य शासनाने पणन कायद्यामध्ये दुरुस्तीचा निर्णय घेतला। त्यामुळे राज्यातील बाजार समित्या बंद पडून हमाल, मापारी शेतकऱ्यांचं नुकसान होऊ शकतं असं बाजार समित्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी हा एक दिवसीय बंद पुकारण्यात आलाय। तर नाशिक जिल्ह्यातील लासलगावसह 15 बाजार समित्यांमध्ये आज शुकशुकाट पाहायला मिळतोय। जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील 15 ते 20 कोटी रुपयांची उलाढाल आजच्या बंदमुळे ठप्प झाली आहे। लासलगाव बाजार समितीतून आढावा घेतलाय संदीप जेजूरकर यांनी। राज्यातील कृषी उत्पन्न पणन अधिनियम कायद्यामध्ये बदल प्रस्तावित करण्यात आल्याने राज्यभरातील बाजार समित्यावर प्रशासकाची नियुक्ती होणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांसह बाजार समितीतील इतर घटकांवर जे आहे ते अधिकार जे ते संपुष्टात येणार आहे। त्यामुळे राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज राज्यभरातील बाजार समित्या बंद ठेवण्याचे आवाहन केले होते। यानुसार राज्यभरातील ज्या बाजार समित्या आहेत त्या बंद ठेवण्यात आलेल्या आहेत। आपण बघू शकतो आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजार समितीतील हे दृश्य आहेत। या ठिकाणी दररोज 15 ते 20 कोटींची जी आहे ती कांदा तसेच भाजीपाल्याची उलाढाल होत असते। आज ही संपूर्ण उलाढाल जी आहे ती ठप्प झालेली पाहायला मिळत आहेत। संपूर्ण बाजार समिती परिसरात शुकशुकाट पाहायला मिळत आहेत। हजारो शेतकऱ्यांची रेलचेल असते, हजारो वाहनांची या ठिकाणी रेलचेल असते। त्यामुळे आज संपूर्ण बाजारपेठ ही बंद दिसत आहेत। यासह लासलगाव बाजार समितीसह नाशिक जिल्ह्यातील 15 बाजार समित्या ज्या आहेत त्या देखील आज संपूर्णपणे बाजार समितीतील व्यवहार ठप्प झालेले आहेत। कांद्यावरील निर्यात बंदी त्वरित उठवावी तसेच पणन जो काही आता जो नवीन कायदा जो प्रस्तावित करण्यात आलेला आहे तो कायदा रद्द करण्यात यावा या मागणीसाठी आजचा या संपूर्ण जिल्ह्यातील बाजार समित्या बंद करण्याचे आवाहन राजू शेट्टींनी केल्यानंतर संपूर्ण जिल्हाभर हा बंद पाळले जात आहेत आणि बाजार समित्याचे संपूर्ण व्यवहार हे ठप्प झालेले आहेत। एकूणच शेतकरी व इतर सर्व बाजार समिती अंतर्गत येणारे जे घटक आहे त्यांचे अस्तित्वच संपुष्टात येत असल्याचा आरोप करत आजच्या महाराष्ट्रातील व नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या बंद ठेवण्यात आलेल्या आहेत। संदीप जेजूरकर, एबीपी माझा, लासलगाव, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।